मराठा आरक्षण आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। मंत्रालयाचे हेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। ओळखपत्र पाहून मंत्रालय परिसरामध्ये प्रवेश दिला जातोय। आंदोलकांनी आझाद मैदानामध्ये कचरा आमदार निवासस्थानामध्ये टाकायची इशारा दिला होता। आता याच पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झालेले आहेत। आपण पाहतोय की आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि हे सगळे आंदोलक आता मंत्रालयावर धडकणार आहेत असं म्हटलं जात आहे। या ठिकाणी कचरा टाकायचा इशारा त्यांनी दिला होता आणि त्या निमित्तानं या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त केलेला आहे। प्रत्येक येणाऱ्या माणसाला कर्मचाऱ्याला आपलं ओळखपत्र दाखवूनच आज सोडलं जात आहे। बॅरिकेड्स लावलेले आहेत, सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत। आपल्यासोबत मनोज तांबे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, या ठिकाणी मंत्रालयाबाहेर सुरक्षा रक्षक जमलेले आहेत आणि त्यांना अगदी ओळखपत्र दाखवूनच सोडलं जात आहे। नेमका प्रश्न काय आहे? मंत्रालयामध्ये तसेच आमदार निवास या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी येत असतात। मात्र आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या आंदोलकांनी त्या ठिकाणी साचलेला कचरा आमदार निवासमध्ये टाकण्याचा इशारा दिला होता। त्यानंतरच पोलिसांनी सतर्कतेची भूमिका घेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। तसेच बॅरिकेड लावलेले आहेत आणि प्रत्येक ये जा करणाऱ्या कर्मचाऱ्याचं ओळखपत्र तपासूनच या ठिकाणी आतमध्ये सोडलं जात आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद। आपण पाहू शकतोय की या ठिकाणी आमदार निवासमध्ये कचरा टाकू यासाठी सगळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।